तू काय वाट बघतीस का एखाद्याची आत्महत्या होण्याची? नाही ग बाई, मी कशाला वाट बघू कुणाच्या मरणाची? पण रोज एखादी तरी होतीच की आत्महत्या. परवा नाही का माझ्या नवऱ्याची झाली. ती शेवटची असणार. माझा तुक्या गेला, पण यापुढे दुसऱ्या कोणाला नाही जाऊ देणार. का गे नास्तिके, काय बोलत होतीस? परवा माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे त्याच्याबद्दल बोलत होते. ती शेवटची ठरला, कारण आज अख्ख्या तालुक्यात एकाने आत्महत्या केली नाही. केली नाही म्हणजे आपण होऊनच नाही दिली. अरे वाटा राहिली. आम्ही धावपळ केली म्हणून 3 आत्महत्या वाचल्यात आज. लाज वाटते का दात काढून सांगायला? ते 3 जण वाचलेत, पण तुमचा भाऊ मेलाय ना परवा, ते बघा. आणि धावपळ केली म्हणजे काय? हा, तुमचा काय संबंध धावपळ करायचा? वाटेल ती मदत करू असं तूच म्हणालीस ना. आमच्या तालुक्यात रोज 2-4 आत्महत्या होतात असं कोणी सांगितलं होतं मला? तीच वस्तुस्थिती आहे. तीच मी बदलली आहे. हे बदलाचे वारे जरा हळूहळू वाहू द्या. ही तर फक्त सुरुवात आहे. आठवडा अजून बाकी आहे. आत्महत्याग्रस्त तुझ्या तालुक्यात सुरुवातच महत्वाची होती. बाकी आठवडा तर येऊ जाईल, कारण माझं हे सैन्य माझ्या बरोबर आहे. चला पोरांनो, चला आपापल्या घरी चला झोपायला. उद्या आपल्याला तालुकाभर फिरायचंय. चला पळा. मस्त रफ्या, फर्स्ट क्लास पोलास तू. चला सोन्या. पोरग वाचतो तुझ्या रफेनी. चला थेट घरी जा. बोबडून फिरवा काय इकडे तिकडे. काय नास्तिके, कसं वाटतंय? पहिल्या दिवशी जिंकलोय मी. लक्षात ठेव, सगळ्या आत्महत्या थांबवल्यात. तू किती बी आपट रे, आता आत्महत्येचं व्यसन लागलंय या तालुक्याला. सुटणार नाही. आज तू त्यांची आत्महत्या थांबवलीस. मनातला आत्महत्येचा विचार नाही. जस जशी रात्र चढत जाईल त्यांचा विचार पक्का होईल. 85% आत्महत्या मध्यरात्री नाही तर पहाटेच होतात. तू आणलेल्या पुस्तकातच लिहिलंय. तुमच्या लाडक्या तुक्याने बी पहाटच निवड